नमस्कार, आप देख रहे द नया भारत टीवी न्यूज। 7 फरवरी 2024 को बावरे तालुका धुली के ग्रामीणों द्वारा रमाबाई आम्बेडकर की जयंती मनाई गई। भारतीय संविधान के निर्माता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पत्नी रमाबाई आम्बेडकर की सबसे पहले ग्रामीणों द्वारा पूजा की गई और जिला अधिकारी द्वारा उनके कार्यों पर प्रकाश डालने के बाद उन्हें बधाई दी गई। एम अनीस दिलीप खिवसरा भी ग्रामीणों के साथ मौजूद थे। माता रमाई का जन्म एक गरीब परिवार में हुआ था। जब रमाबाई छोटी थी तब उनके माता पिता की मृत्यु हो गई थी। रमाबाई और उनके भाइयों को उनके चाचा द्वारा मुंबई लाया गया था। जब वे बच्चे थे भाईकला बाजार में रहने लगे थे मुंबई में, तब रमाबाई और भीमराव का विवाह भाईकला बाजार में हुआ। विवाह के समय बाबा साहब 15 वर्ष के थे और रमाबाई 9 वर्ष की थी। उस समय समाज में बाल विवाह की प्रथा आम थी। कोई पंच पकवान नहीं था, कोई चमकदार रोशनी नहीं थी। यह विवाह बहुत ही साधारण तरीके से संपन्न हुआ। रमाबाई को अपने जीवन में कई कष्ट सहने पड़े, लेकिन रमाबाई जीवन भर बाबा साहेब की तरह स्वाभिमानी थी। गरीबी, पीड़ा, त्याग, समझ, करुणा के साथ दृढ़तापूर्वक संघर्ष करती रही। महान मानवता प्रेरणा का रचनात्मक स्रोत रमाबाई है। जब बाबा साहेब आम्बेडकर विदेश में पढ़ने गए तो घर में वो अकेली रहती थी। उन्हें घर चलाने के लिए गाय का गोबर इकट्ठा किया। इसलिए त्याग की महान मूर्ति जो सुबह जल्दी उठकर गोबर इकट्ठा करती थी। अंततः 27 मई 1935 को उनकी मृत्यु हो गई। बाबा साहेब को इस दुख को पचाना मुश्किल हो गया। वह रमाबाई के शव के पास बैठ गए और खूब रोए। हिमालय जैसे महान व्यक्ति को साहस और प्रेम से सहारा देने वाली छाया चले जाने से बाबा साहेब को अकेलापन महसूस हुआ, खिवसरा ने कहा। इस मौके पर आनंद गायकवाड़, मानिक मोरे, दादा भाऊ सरदार, अफलातून सरदार, एकनाथ सरदार, प्रमोद सरदार, सागर सरदार, सुरेश सरदार, संतोष सरदार, विजयाबाई सरदार, पूनमबाई सरदार, लक्ष्मीबाई सरदार, तुलसाबाई सरदार, सविताबाई सरदार, सुनंदाबाई सरदार, यशोदाबाई बाविस्कर, मंगलाबाई सरदार, रूपाली बागुल, ये सब ग्रामीण मौजूद थे। भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज 7 फेब्रुवारी जयंती। रमाबाई आंबेडकर यांचा जन्म अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये, गरीब कुटुंबात झाला आणि त्यांच्या लहान वयातच त्यांचे आई वडील वारले आणि माता आणि पिता वारल्यानंतर त्यांच्या काकांनी त्यांना भायखळा येथे त्यांना मुंबईला घेऊन गेले। भायखळा येथे ते चाळीमध्ये राहत असत आणि त्याच काळात बाबासाहेब यांचं वय 15 आणि रमाबाई यांचं वय 9 वर्ष असताना त्यांचं लग्न भायखळा येथे भाजी मार्केटमध्ये झालं। लग्न सोहळा सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने, कोणतीही रोषणाई नाही, कोणतेही मिष्टान्न नाही, अत्यंत साध्यापणाने त्यांचं लग्न झालं। आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांना दीन दलित कष्टकरी लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी यांना लंडन येथे बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना जायचं होतं। त्यावेळी रमाबाई आंबेडकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं। त्या एकट्या घरी राहिल्या आणि घरी राहत असताना सुद्धा त्या शेण गोवऱ्या अशा त्या स्वयंपाक करण्यासाठी गोळा करत। बरेच लोक त्यांना सांगत असतात की तुम्ही बॅरिस्टरच्या पत्नी आहात तर कसं काय जातात, पण त्यामुळे त्या सकाळी लवकर उठून जात असत आणि अशा रीतीने त्या त्यांचं फार 4 मुलं सुद्धा फार कमी वयात वारले। फार कष्टकरी जीवन, परंतु काय मोठमोठ्या हिमतीने, मोठ्या मेहनतीने आणि एक त्यागाने त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा दिली, त्यांच्या पाठीशी राहिले। आणि अशा रीतीने रमाबाई आंबेडकर यांचं योगदान, प्रेरणा खूप महत्वाची आहे। प्रत्येक माता रमाई की जय, माता रमाई की जय, माता रमाई की जय हो।